गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण थ्री फेज सिंक्रोनस मोटर या चॅप्टरमधला तो लास्ट पॉईंट आहे, पॉईंट नंबर 8, ॲप्लिकेशन एरियाज ऑफ सिंक्रोनस मोटर. हा पॉईंट आपण स्टडी करणार आहे. लास्ट लेक्चरला आपण सिंक्रोनस मोटरमधले लॉसेस आणि त्याची इफिशियन्सी जे आहे ह्या 2 पॉईंट्स आपण स्टडी केलेले आहेत. ओके, सो ॲप्लिकेशन्स ऑफ सिंक्रोनस मोटर. द फर्स्ट पॉईंट, द मेन फीचर्स ऑफ सिंक्रोनस मोटर्स आर. सिंक्रोनस मोटर जे आहे त्याचे मेन फीचर्स कोणकोणते आहेत? तर फर्स्ट आहे इट्स कॉन्स्टंट स्पीड. कारण सिंक्रोनस मोटर जे असते ती नेहमी सिंक्रोनस स्पीडलाच फिरत असणार आहे. सो कॉन्स्टंट स्पीड हा एक सिंक्रोनस मोटरचा मेन फीचर आहे. सेकंड, पॉसिबिलिटी ऑफ पॉवर फॅक्टर कंट्रोल बाय व्हेरिएशन ऑफ फील्ड एक्सायटेशन. ओके, सो सिंक्रोनस मोटर जे असते ते आपण पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी पण वापरू शकतो. कशी? तर त्या सिंक्रोनस मोटरमधला जे एक्सायटेशन असणार आहे ते एक्सायटेशन चेंज करून. कारण आपल्याला माहीत आहे आपण सिंक्रोनस मोटरचं एक्सायटेशन चेंज केलं की त्या मोटरचा ऑपरेटिंग पॉवर फॅक्टर चेंज होतो. म्हणजे एक्सायटेशन कमी असेल तर मोटरचा पॉवर फॅक्टर लॅगिंग असतो. तुम्ही जर मोटर ओव्हर एक्सायटेड केली तर त्या मोटरचा पॉवर फॅक्टर लीडिंगमध्ये जातो. सो सिंक्रोनस मोटरच्या मधून तुम्ही पॉवर फॅक्टर कंट्रोल करू शकता. हा एक त्याचा मेन फीचर आहे. आणि थर्ड असणार आहे लो स्टार्टिंग टॉर्क. त्या मोटरचा स्टार्टिंग टॉर्क जो असणार आहे तो कमी आहे. हे त्याचे मेन 3 फीचर्स आहेत. आता ह्या 3 फीचर्सनुसार ही मोटर कोणकोणत्या एरियामध्ये आपण यूज करू शकतो ते एरियाज खाली इथं मेन्शन केलेले आहेत. ओके, सो सेकंड पॉईंट, द टिपिकल ॲप्लिकेशन्स ऑफ सिंक्रोनस मोटर्स आर. तर सिंक्रोनस मोटरचे ॲप्लिकेशन्स कुठं असणार आहेत? तर फर्स्ट असेल मोटर जनरेटर सेट. म्हणजे मोटर जनरेटर सेट जे यूज केले जातात सप्लाय जनरेट करण्यासाठी, त्या ठिकाणी ही सिंक्रोनस मोटर यूज केली जाते. सेकंड असणार आहे मशीन टूल्स. म्हणजे मशीन जे टूल्स असतील, मशीन टूल्स म्हणजे तुमचे ड्रिलिंग मशीनचे टूल्स असतील किंवा इंडस्ट्रियल मशीन जे असतात त्यामध्ये यूज केले जाणारे टूल्स असणार आहे. ज्या ठिकाणी कॉन्स्टंट स्पीड आपल्याला रिक्वायर्ड आहे त्या टूल्समध्ये ही मोटर यूज केली जाते. नेक्स्ट, बेल्ट ड्रिव्हन रिसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स. ओके, सो एअर कॉम्प्रेसर जे असतात ते एअर कॉम्प्रेसर्स त्यामध्ये आपल्याला कॉन्स्टंट स्पीडची गरज असते, जेणेकरून एअर जे असणार आहे ते आपण एका ठराविक प्रेशरला कॉम्प्रेस करून स्टोअर करू ठेवू शकतो. सो असे जे कॉम्प्रेसर असणार आहेत रिसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर्स जे बेल्ट ड्रिव्हन असतात त्यामध्ये सिंक्रोनस मोटर यूज केली जाते. नेक्स्ट, सेंट्रिफ्युगल पंप्स असतील किंवा सेंट्रिफ्युगल कॉम्प्रेसर्स असतील. सो कॉम्प्रेसर आपल्याला माहीत आहेत, आपल्याला एअर कॉम्प्रेसर हा सगळ्यांना माहिती आहे. त्यामध्ये आपण काय करतो, एअर जे असते ती कॉम्प्रेस करून हाय प्रेशरला स्टोअर करून ठेवू शकतो. सो त्या टाईपचे जे कॉम्प्रेसर्स आहेत ते रन करण्यासाठी ही मोटर यूज केली जाते. नेक्स्ट, फॅन्स असतील. नेक्स्ट, ब्लोअर्स असतील, सेंट्रिफ्युगल पंप्स असतील, मग सांगितलं त्याप्रमाणे व्हॅक्यूम पंप्स असतील. त्या ठिकाणी व्हॅक्यूमच्या मदतीने सक्शनचं काम केलं जातं. त्या ठिकाणी ते पंप्स रन करण्यासाठी सिंक्रोनस मोटर यूज केली जाऊ शकते. नेक्स्ट, पल्प ग्राइंडर्स असतील. ग्राइंडर्स तुम्हाला माहीत आहेत, पल्प ग्राइंडर. नेक्स्ट, रबर मिलमध्ये रबरची जी फॅक्टरी असते त्याच्यावरती रबरमध्ये प्रोसेसिंग केलं जातात त्याच्यामध्ये यूज केलं जाऊ शकते. टेक्स्टाईल मिल्समध्ये असेल, पेपर मिलमध्ये असेल, नेक्स्ट रोलिंग मिलमध्ये असेल, सिमेंट मिलमध्ये असेल, आणि शिप प्रपल्शन म्हणजे जहाज जे असतं त्याच्या प्रपल्शनसाठी म्हणजे त्याचे वाहतुकीसाठी किंवा त्याला पॉवर देण्यासाठी जहाजाला त्या ठिकाणी सिंक्रोनस मोटर जे असणार आहेत त्या यूज केल्या जाऊ शकतात. सो सिंक्रोनस मोटरचे ॲप्लिकेशन्स हे सर्वात जास्त करून जे असणार आहेत ते इंडस्ट्रियलमध्ये आहेत. म्हणजे सगळ्यात जास्त इंडस्ट्रियलमध्ये यूज केली जाणारी जी मोटर असते ती असते 3 फेज इंडक्शन मोटर, आणि त्याच्या खालोखाली यूज केली जाणारी ते असणार आहे सिंक्रोनस मोटर. सो याच्यामध्ये तुम्ही बघू शकताय रबर मिल, टेक्स्टाईल मिल, पेपर मिल्स, रोलिंग मिल्स, सिमेंट मिल्स. म्हणजे ही जी मोटर असणार आहे ती जनरली जास्त करून इंडस्ट्रियल ॲप्लिकेशनमध्ये यूज केली जाणार आहे. कमर्शियल आणि डोमेस्टिक ॲप्लिकेशन त्याचे कमी असतील. ओके, टोटल या ठिकाणी टोटल 15 ॲप्लिकेशन्स मेन्शन केलेले आहेत. तुम्ही यापैकी कुठलेही 4 ते 5 ॲप्लिकेशन्स इझिली लिहू शकताय. सो ॲप्लिकेशन्स एरिया. तर जनरली ॲप्लिकेशन लिहित असताना काय लक्षात ठेवायचं आहे तर त्या मशीन त्या सिंक्रोनस मोटरच्या कॅरेक्टरिस्टिक फीचर्स कोणते आहेत ते लक्षात ठेवायचे. एक म्हणजे कॉन्स्टंट स्पीड. नेक्स्ट, सेकंड असणार आहे ती मशीन जी असणार ती पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करू शकते आणि लो स्टार्टिंग टॉर्क. सो ह्या कॅरेक्टरिस्टिकला सुटेबल ॲप्लिकेशन कोणकोणते आहेत त्यानुसार ते ॲप्लिकेशन्स तुम्ही मेन्शन करायचे आहेत. आता ही सिंक्रोनस मोटर जी असते ती जनरली आपण पॉवर फॅक्टर इम्प्रूव्ह करण्यासाठी पण यूज करतो सबस्टेशनमध्ये. ओके, सबस्टेशनमध्ये किंवा ज्या ठिकाणी फीडिंग स्टेशन्स आहेत त्या ठिकाणी या टाईपची सिंक्रोनस मोटर पॉवर फॅक्टर करेक्शनसाठी पण यूज केली जाते. ओके, तुम्ही यापैकी कोणतेही 4 ते 5 ॲप्लिकेशन्स इझिली लिहू शकताय. त्यामुळे ॲप्लिकेशन तुम्ही लक्षात ठेवा.
थँक्यू.